प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. देवाच्या दयेने आणि देवाच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय या अध्यायातील महत्वाचा विषय जो विश्वास आहे, त्या विश्वासाविषयी प्रभूच्या महान सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आपण अभ्यास करीत आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण सुरुवातीपासून आपण पाहत आहोत की हा जो हे जे संदेश आहेत किंबहुना हे विश्वासवीर आहेत, त्या विश्वासवीराच्या बाबतीत आम्ही जो अभ्यास केलेला आहे, जणू काय हा विश्वासरूपी जिना आम्ही पाहिलेला आहे. आणि ह्या विश्वासरूपी जिन्याच्या प्रत्येक पायऱ्या जे विश्वासवीरांच्या आहेत, त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. आणि आज पुन्हा एक वार इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 32वे वचन वाचून आजच्या 32व्या पायरीवर चढण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि माझ्याबरोबर आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 32वे वचन काढावं अशी आपणास मी विनंती करीत आहे. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इप्तह, दावीद, शमुएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. आतापर्यंत आपण शेवटचे जे नाव होतं शमुएल, तिथपर्यंत आम्ही आलेलो आहे. आणि आता प्रभू संदेष्टांविषयी बोलत आहे. आणि ज्यावेळेस संदेष्टांविषयी बोलतो त्यावेळेस प्रभूचा दास म्हणतो की जर मी त्यांच्याविषयी बोलू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. खऱ्या अर्थाने या सीमित वेळेमध्ये ह्या संदेष्टांविषयी आम्ही पूर्ण अभ्यास करू शकणार नाही. या संदेष्टांविषयी पाहिलं तर जुन्या करारामध्ये त्यांचा अतिशय उत्तमरित्या देवाने परिचय आम्हाला करून दिलेला आहे. त्यांचं सेवा कार्य, त्यांचं देवाबरोबरचं असलेले संबंध, नाते, किंबहुना त्यांचं इस्रायलाच्या राजाबरोबर, लोकांबरोबर असलेले संबंध आणि अशा प्रकारचा त्यांचा प्रभावी विश्वासी जीवन प्रभू आम्हाला सांगत आहे. आणि अनेक असे संदेश ते आम्हाला त्या पुस्तकामधून माहिती आहे किंवा परिचित आहे. किंबहुना त्यातील परिचित असलेल्या संदेशांपैकी आणखीन काही सुपरिचित असे संदेश देखील आहेत. काही मोठे आहेत, काही लहान आहेत आणि अशा प्रकारचे अनेक संदेश ते आम्हाला जुन्या करारामध्ये दिसतात. आणि म्हणून हा जो लेखक म्हणतो, जर अशा सर्व संदेशांचा जर आम्ही अभ्यास करू लागलो तर आम्हाला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून ह्या सीमित वेळेमध्ये आपण एक वचन वाचून याच्या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करू. इर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 28वे वचन. जणू काही इर्मया या सर्व संदेशांचं एक नेतृत्व करताना आम्हाला या ठिकाणी दिसतो. त्या संदेशांचं कार्य कशा प्रकारे असावं अशा प्रकारे आपल्याला इर्मया सांगत आहे या वचनातून. इर्मया 23 आणि 28 या वचनामध्ये, कोणा संदेशाने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो. माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो माझे वचन सांगो. संदेष्टांचं महत्वाचं कार्य, प्रभूने जे स्वप्नाद्वारे दर्शन दिलेलं आहे संदेष्टाला, ते त्यांनी कथन करणं अतिशय महत्वाचं आहे. मनात लपवून, मनात त्या ठिकाणी बाळगून ते करू नये. किंबहुना ते सत्याला स्मरून ते आपल्या मुखावाटे आपल्या जे देवाच्या लोकांपर्यंत, राजापर्यंत त्याने प्रगट करावे. आणि अतिशय उत्तमरित्या संदेष्टांनी आपलं कार्य केलेलं आहे. काही जणांनी केलं, काही जण त्या ठिकाणी अपयशी देखील आम्हाला दिसतात. परंतु खऱ्या अर्थाने संदेष्टांचं कार्य अतिशय भयानक असं होतं प्रियांनो. आणि म्हणून त्यांच्या या प्रभावी विश्वासी जीवनाकडे पाहणं हे आम्हाला स्वाभाविकच आहे. आणि अनेक वेळा या जीवनात ज्यावेळेस आम्ही डोकावून पाहतो, मग इर्मया असो, एचकेला असो, यशया असो, होशेया असो, आमोस असो, असे अनेक असे संदेश ते आहेत. त्यांच्या जीवनात जर आम्ही पाहिलं, जे प्रभू बोलला ते त्यांनी केलेलं आम्ही पाहतो. आणि अशाच एका संदेश त्याच्या विषयी आज आपण पाहणार आहोत. मी जसं म्हटलो की अनेक परिचित आहे आणि अनेक त्यातून सुपरिचित देखील आहेत. आणि तो सुपरिचित असा एक भाग घेऊन त्या सुपरिचित अशा संदेशाच्या प्रभावी विश्वासी जीवनाकडे आज आपण लक्ष देणार आहे. त्याचं नाव आहे एलिया तिशबी. त्यासाठी 1 राजे 17वा अध्याय आपण काढूया. 1 राजे 17वा अध्याय आणि वचन 1 ते 7 या पूर्ण वचनांमध्ये एलिया तिशबी याचा आम्हाला परिचय प्रभू सांगत आहे, किंबहुना ते व्यक्तिमत्व दाखवत आहे. मी वाचतो तुमच्यासाठी पहिलं वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या हुजुरास
मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. लेनो, हा जो वृत्तांत आहे किंबहुना ही घटना जी आहे, आम्ही संडे स्कूल पासून ऐकत आलेलो आहोत, त्याच्यावर विचार करत आलेलो आहोत. परंतु आज प्रभू करो की यातून आणखी काही महत्वाचे सत्य प्रभू आम्हाला शिकवो. त्या ठिकाणी एलिया तिशबी या संदेष्टाविषयी प्रभू आम्हाला सांगत आहे. आणि पहिला मुद्दा या संदेष्टाच्या प्रभावी विश्वासी जीवनाविषयी प्रभू सांगतो की देवाचे वचन विश्वासाने सांगणारा कोण आहे तो? एलिया तिशबी. देवाचे वचन विश्वासाने सांगणारा म्हणजे काय? जर मी पाहिलं तर एलिया तिशबी कोण आहे? गिलाद येथील उपऱ्यांपैकी एक आहे प्रियांनो. जे उपरी होते त्या राहणाऱ्यांपैकी एक आहे. म्हणजे उपरी म्हणजे परदेशी, परदेशवासीय, त्यांचं त्या जगात त्या ठिकाणी कोणाचं स्वतःचं स्थान नाही, स्वतःची जागा नाही, आणि अशा प्रकारचं उपरी जीवन जगणारा एलिया तिशबी. आणि देवाचं वचन तो कुणाला सांगत आहे प्रियांनो? तो अहाबास सांगत आहे. अहाब कोण आहे? अहाब इस्रायलचा राजा आहे. बघा बरं, एक राजे 16वा अध्याय आणि 29 पासून आम्ही पाहतो की अहाब जो आहे तो इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने इस्रायलावर शमरोन येथे 22 वर्ष राज्य केले. परंतु पुढे जर मी पाहिलं की अहाब कसा होता, तर अहाब अतिशय वाईट होता. सर्वांपेक्षा जे त्याच्यापूर्वी जे कोणी गेले होते राजे, त्या सर्वांपेक्षा त्याने अधिक वाईट असं वर्तन केलेलं आहे. त्याच्या खालोखाल 33वं वचन जर आम्ही पाहिलं तर अहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केलेली आहे प्रियांनो. अधिक, सर्वाधिक. आणि त्या ठिकाणी आम्हाला वाईट असं कृत्य अहाबाच्या जीवनातून दिसतो. भ्रष्ट राजा प्रियांनो या ठिकाणी दिसतो. प्रियांनो, अहाबामुळे इस्रायलाच्या धार्मिक वातावरणावर परिणाम झाला आणि भ्रष्ट असं वातावरण, देवाविरुद्ध वातावरण अहाबाने तयार केले. त्यात भर काय? त्यात भर ही की त्याने इजबेलीशी लग्न केलं प्रियांनो. एकतर अधिक वाईट, देवाविरुद्ध अधिक वाईट वागणारा भ्रष्ट असा राजा, परंतु त्याच्यामध्ये भर इजबेलीशी लग्न केलं. आणि इजबेल आम्हाला दिसते की नंतर इजबेलीने अहाबाचं घराणं चालवलं. इजबेलच्या विचाराने अहाब चालू लागला. आणि आम्ही पाहतो की वातावरण, धार्मिक वातावरण भ्रष्ट झालं एवढंच नाही, तर इजबेलीच्या सांगण्यावरून अहाबाने आणि इजबेलीने त्या ठिकाणी अनेक अशा देवाच्या संदेष्टांचा ठार केलेला आम्ही पाहतो. प्रियानो, सांगायचा उद्देश काय? एक उपरी संदेष्टा कुणासमोर उभा आहे? एक क्रूर राजासमोर उभा आहे. एक दुष्ट राजासमोर उभा आहे, जो आपल्या मनमानीप्रमाणे चालतो, देवाच्या विरुद्ध वागतो. जसं आम्ही पाहतो की नियमशास्त्रामध्ये प्रभू म्हटला की माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत. अशा भयंकर अशा देवासमोर, जिवंत देवासमोर त्याने कुणाला ठेवलेला आहे? आशेराला ठेवलेला आहे. त्याने कुणाला ठेवलेला आहे? बालमूर्तीची सेवा करू लागला आहे. प्रियांनो, जो देवाला देखील घाबरत नाही, अशा राजासमोर आज एलिया तिशबी उभा आहे. जसं यिर्मया म्हटला की जे काही प्रभू तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी काय आहे? सत्याला स्मरून ते सांगा, त्याच्यामध्ये असत्य नसावं. आणि म्हणून आम्ही पाहतो की एलिया तिशबी सत्याने उभा राहिला. कुणासमोर? त्या अहाबासमोर. कोण आहे एलिया तिशबी? हा गिलाद येथे उपरी. सांगायचा उद्देश, तो संदेष्टा किती लहान असला तरी सुद्धा ज्यावेळेस प्रभू त्याच्या सोबत असतो त्यावेळेस तो धैर्याने उभा राहतो. आम्हाला अजून एक उदाहरण आम्ही पाहू शकतो. 2 शमूएल 12वा अध्याय आणि 7 ते 15 ह्या मोठ्या वृत्तांतामध्ये ज्यावेळेस नाथानाने दाविदाचं पातक त्याच्या समोर आणलं प्रियांनो. दावीद हा अतिशय पराक्रमी राजा होता आणि काही दिवसांपूर्वी त्याने व्यभिचार केला आणि त्या ठिकाणी आम्ही त्याच्यापासून पाहतो की त्यांनी खून देखील केला उरियाचा. आणि अशा प्रकारे त्या दाविदासमोर प्रभूने नाथानाला उभा केलं आणि अतिशय उत्कृष्टरित्या प्रभूचे शब्द त्याने दाविदासमोर प्रगट केले आणि दाविदाचं पाप दाविदासमोर त्याने ठेवलेलं आहे प्रियांनो. एक नाथान संदेष्टा. प्रियांनो, आज ही जबाबदारी तुम्हाला आणि मला आहे. आज संदेष्टे नाही. अनेक जण आपल्या समोर प्रॉफेट किंवा संदेष्टे आज देखील लावतात. प्रभूच्या वचनानुसार आज संदेष्टे नाही, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे जो संदेश आम्हाला येत आहे
तो संदेश आम्ही सत्याला समोरून सांगत आहे का? आज आम्ही किती लहान असलो तरी सुद्धा आज जगासमोर प्रभूचं वचन सत्याने सांगत आहे का? हा मोठे प्रश्नचिन्ह तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे प्रियांनो. आम्ही एलिया तिशबीकडे पाहू. तो गिलाद येथे उपऱ्यांपैकी एक होता. आम्ही नाथानाकडे पाहू. तो देखील लहानच होता, परंतु ते राजासमोर उभा राहिले प्रियांनो. राजासमोर उभा राहिले. त्या ठिकाणी एलिया त्या ठिकाणी का उभा राहू शकला? तर आम्हाला त्याच वचनामध्ये आम्हाला दिसतं, की एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या हुजुरास मी असतो. मी असतो. कुणाच्या हुजुरास? मी इस्रायलाच्या देवाच्या हुजुरास असतो. तो इस्रायलचा देव जिवंत देव आहे. तो पराक्रमी आहे. तो सामर्थ्यशाली आहे. त्याच्या हुजुरास असतो. इंग्रजीमध्ये सुंदर आलेलं आहे. ॲज द लॉर्ड गॉड ऑफ इस्रायल लिव्हज बिफोर whom आय स्टँड. मी त्याच्या समोर असतो. मी नेहमी त्याच्या समोर असतो. मी एका दासाप्रमाणे त्याच्या समोर असतो. तो जे काही सांगतो ते मी प्रामाणिकपणे विश्वासाने ग्रहण करतो आणि तेच मी तुमच्या समोर सांगतो. प्रियांनो, एलियाच्या मुखामध्ये, एलियाच्या शब्दामध्ये, एलियाच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य का? कारण एलिया देवाच्या हुजुरास असतो. का माझे शब्द अनेक वेळा पडतात? अनेक वेळा माझ्या शब्दांमध्ये, वाणीमध्ये सामर्थ्य दिसत नाही. कारण मी अनेक वेळा देवाच्या हुजुरास नसतो. मी भौतिक गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो. भौतिक सर्व काही वातावरणामध्ये गुंतलेलो असतो आणि म्हणून अनेक वेळा मी देवाच्या हुजुरास नसल्यामुळे माझ्या वाणीमध्ये तेवढी स्पष्टता किंवा सामर्थ्य जाणवत नाही. एलिया तिशबी म्हणतो, मी देवाच्या हुजुरास असतो आणि देवाच्या हुजुरास असल्यामुळे तो म्हणतो, की हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. एक अधिकार एलिया तिशबीच्या वाणीमध्ये आहे प्रियांनो. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. म्हणजे सांगणं कुणाचं होतं? हे सांगणं प्रभूचं होतं आणि प्रभूची वाणी माझ्या मुखातून आलेली आहे. जी माझ्या मुखातून वाणी आलेली आहे, ती माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. काय हा प्रभावी विश्वास प्रियांनो. कोण आहे? उपरी आहे. गिलादी उपरी. आणि कोण आहे? एक संदेष्टा आहे. प्रियांनो, अहाबासारख्या क्रूर राजासमोर एलिया उभा राहिला. पहिला मुद्दा, देवाचे वचन विश्वासणारे सांगणारा एलिया. आज प्रभू एलियाच्या जीवनातून आम्हाला एक उदाहरण देतोय किंवा प्रोत्साहन देतोय, की एलिया जसा उभा राहिला तसं आम्हाला उभा राहायचं आहे. दुसरा मुद्दा आपण पाहूया. त्या ठिकाणी दुसरं वचन त्या ठिकाणी लिहिलं आहे, देवाचे वचन विश्वासणारे पाळणारा. काय आहे बघा बरं? वचन 2 पासून जर आम्ही पाहिलं, परमेश्वरचे वचन त्यास प्राप्त झाले, की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. देवाचे वचन सांगणे एक, परंतु देवाचे वचन पाळणे हे अतिशय महत्वाचे आहे प्रियांनो. काय आहे? दुसऱ्या वचनाची सुरुवात, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. काय होते? की करीत येथील ओहळाजवळ जायचं. वचन 5 मध्ये तो त्या ठिकाणी गेला. प्रियांनो, जसं मी म्हणालो, की वचन सांगणं एक होतं, पण वचन पाळणं हे अतिशय महत्वाचं आहे. जसं आम्ही पाहतो मत्तई 7:21 मध्ये, की प्रभू म्हणतो, मला प्रभू प्रभू म्हणणारे सर्वांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. कारण जो कोणी माझ्या इच्छेप्रमाणे वागतो, करतो त्यांचा होईल. मग त्या दिवशी तुम्ही म्हणाल, हे प्रभू, मी तुझ्या नावाने संदेश दिला. मी तुझ्या नावाने भूते काढली आणि मी तुझ्या नावाने अद्भुत कृत्य केली नाहीत का? 3 गोष्टी आहेत. पहिलं काय आहे? संदेश दिला. प्रियांनो, संदेश सांगणं हे सोपं आहे प्रियांनो. परंतु संदेशाच्या त्या महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनात पाळणे, त्या वचनानुसार अनुकरण करणे हे खूप गंभीर आहे. आणि अनेक वेळा या वचनानुसार जर आम्ही पाहिलं मत्तई 7:22 प्रमाणे, की तुम्ही संदेश सांगितले, प्रभूला सांगतात, मी संदेश सांगितला तुमच्या नावाने आणि त्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात नाही. किती दुःखाची गोष्ट. आयुष्यभर आम्ही जगामध्ये प्रभूचा संदेश सांगतो. आयुष्यभर मंडळीमध्ये संदेश सांगितला, परंतु दुःखाची गोष्ट, तारण न झालेला जो संदेश सांगणारा व्यक्ती आहे तो कुठे गेलेला आहे? स्वर्गामध्ये नाही तर नरकामध्ये गेलेला आहे. प्रियांनो,
एलिया म्हणतो, मी धैर्याने, विश्वासाने संदेश सांगतो, परंतु तो संदेश किंवा तो विश्वासाने देवाचं वचन पाळतो देखील. काय आहे गांभीर्य त्या ठिकाणी? बघा बरं, 1 राजे 17 अध्याय वचन 5 मध्ये परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक गेला. मित्रांनो, त्या ठिकाणी प्रभू खास करून करीत ओहळ कुणासमोर आहे हे दाखवत आहे. एलियाला सांगत आहे, तुला ज्या ठिकाणी जायचंय त्याच्या समोर यार्देन आहे. यार्देन काय आहे प्रियांनो? यार्देन नदी आहे. करीत ओहळ काय आहे? एक ओढा आहे. तुझी निवड आहे. प्रभूचं वचन आहे की तुला यार्देनीकडे नाही जायचंय. तुला कुठे जायचंय? करीत ओढाजवळ जायचंय. बघा, जर तुम्ही नकाशा जर बघितला तर गालिल समुद्र वरच्या बाजूला आहे आणि खाली मृत समुद्र आहे आणि तिथून यार्देन नदी वाहत आहे आणि ह्या यार्देन जी वाहत आहे त्याला अनेक ओहळ जोडलेले आहेत. त्यातील एक ओहळ म्हणजे करीत ओहळ. आणि या करीत ओहळच्या इथे प्रभू म्हणत आहे की एलिया तुला जायचंय. मग एलिया पूर्वेस गेला. प्रियांनो, तुमच्या माझ्यासारखा हा मातीच्या देहामध्ये आहे आणि त्याने यार्दिनेचं खोरं पाहतोय. तिथे भरपूर पाणी आहे प्रभू, आणि तू कुठे पाठवतोयस? त्या ओढ्याकडे पाठवतोयस, त्या नाल्याकडे पाठवतोस, त्या ओहळाकडे पाठवतोयस. निश्चित यार्देनेच्या नदीमध्ये मुबलक प्राणी आहे. बघा बरं, माझ्याबरोबर काढा बरं, उत्पत्तीचा ग्रंथ 13वा अध्याय आणि 9 ते 11 ह्या वचनांमध्ये ज्यावेळेस अब्राम आणि लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणं होतात, तंटा होतात, त्यावेळेस अब्राम म्हणतो की आपण वेगळे व्हावं. आणि ज्यावेळेस तो म्हटला की तू ज्या दिशेस जाशील त्याच्या विरुद्ध दिशेस मी जाईल. कोण म्हणाला? अब्राम म्हणाला लोटला. आणि त्यावेळेस लोटने आपली दृष्टी फेकली आणि त्याने यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तिथं सर्वत्र भरपूर पाणी होती असं लिहिलेलं आहे. आणि म्हणून लोटाने यार्देनेची सर्व तळवट पसंत केली. प्रियांनो, हे मोहात पाडणारी तळवट आहे. प्रियांनो, ही हिरवीगार तळवट आहे. या ठिकाणी मुबलक पाणी आहे, या ठिकाणी समृद्धी आहे आणि अशा प्रकारची तळवट लोटने पसंत केली आपल्यासाठी. परंतु विरुद्ध अब्रामाने आपल्यासाठी वाळवंट पसंत केला, ज्या ठिकाणी काटे कुसळे आहेत. प्रियांनो, सांगायचा उद्देश काय आहे? अनेक वेळा आम्ही जे मेंढरासारखे आहोत, अनेक वेळा हिरवगार करून बघितलं की आम्ही त्या ठिकाणी पळतो, पण तो पुढे जाऊन काय होऊ शकतं त्या ठिकाणी आम्हाला माहिती नाही. प्रभू म्हणत आहे, एलिया तिशबी त्या पूर्वेस गेला, त्याच्या समोर यार्देन आहे, त्याच्या समोर करीत ओहळ आहे. त्याने जे मी त्याला सांगितलं त्या आज्ञेचं पालन त्याने केलं. तो करीत ओहळाकडे गेला. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आज आम्ही कोणाकडे पाहत आहोत? आज रुंद रस्त्यावर आम्ही आहोत का अरुंद रस्त्यावर आहोत? कारण अरुंद रस्त्यावर जाणारे अतिशय कमी आहेत, परंतु रुंद रस्त्यावर अनेक अशा झगमगाटीने भरलेला हा रस्ता आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत आणि अनेक अशा गोष्टी ज्या मोहात पाडणाऱ्या आहेत त्या रस्त्यावर आम्हाला दिसतात. परंतु एलिया म्हणतो, मी त्या ठिकाणी गेलो नाही, तर मी त्या ओढ्याकडे गेलो, जो ओढा ज्याच्यामध्ये पाणी यार्देनेपेक्षा कमी आहे. दुसरा मुद्दा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, जे शिकवतो, जे सांगतो, तो संदेष्टा वचन पाळणारा देखील आहे. आज माझ्या जीवनात जो मी संदेश सांगतो त्या संदेशाप्रमाणे माझं जीवन आहे का? त्या वचनाप्रमाणे माझं अनुकरण आहे का? तो विश्वास माझ्या जीवनात दिसतो का? हे महत्वाची गोष्टी आहेत प्रियांनो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी एलियाच्या जीवनात जर आम्ही पाहिल्या तर आम्हाला समजून येईल की यार्देन ज्यावेळेस दिसते आणि ओहळ किंवा ओढा दिसतो तर निश्चित मनुष्य त्या यार्देनेच्या भरपूर अशा पाण्याकडे लक्ष देईल. का? कारण मोठा दुष्काळ पडणार आहे आणि मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रभू म्हणतो, थोडक्यात मी तुम्हाला सर्व काही गोष्टी पुरवठा करणार आहे. फिलिप्पियरास पत्रामध्ये पाऊलाचा विश्वास देखील दिसतो. बघा बरं, 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 7 आणि 8 मध्ये तो म्हणतो की वचन काढू आपण, फिलिपियन चॅप्टर 3 आणि त्या ठिकाणी देवाचा दास पाऊल म्हणतो वचन 7 पासून, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आहे.
आणि त्या केर कचरा अशा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ असावा. काही वचनांमध्ये जर बघितलं 5व्या वचनामध्ये त्याचा सर्व काही त्याची वंशावळ आहे, तो कोण आहे, ते कशा प्रकारचा पाऊल आहे, तो आम्हाला दिसतो. सांगायचा उद्देश काय आहे? पाऊलाच्या जीवनात सर्व समृद्धी होती प्रियांनो. बन्यामीन वंशातला होता, इब्रियांचा इब्री होता, रोमी नागरिकत्व त्याच्याकडे होतं. सर्व फॅसिलिटी होत्या. परंतु प्रभूचा दास म्हणतो, की मी त्याच्या ज्ञानाच्या, ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी या हानी अशा समजतो. मी त्या गोष्टींना मुकलो, त्या लाभाला मुकलो, त्या सर्व गोष्टींना मुकलो, परंतु मी ज्या गोष्टींना मुकलेलो आहे, त्या मी केर कचरा असा लेखतो. प्रियांनो, आज जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत. परंतु त्याच्यामुळे आम्ही अनेक असे आनंद असो किंवा सुखसोयी मुकलेलो आहे. परंतु त्या केर कचरा आम्हाला ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या समोर वाटतात का? प्रियांनो, एलिया म्हणतो, मी नाल्या, ओढा, ओहोळ याची निवड केली, कारण प्रभूने त्या ओहोळाची निवड केलेली आहे. यार्देनेची यावेळेस प्रभूने निवड केलेली नाही. मी त्या ठिकाणी राहिलो आणि मी त्या ठिकाणी लपून राहिलो. दुसरी गोष्ट, देवाचे वचन विश्वासाने पाळणारा. तिसरी गोष्ट, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारा. एक, विश्वासाने सांगणारा. दोन, विश्वासाने पाळणारा. परंतु विश्वास ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. काय आहे देवाच्या वचनावर विश्वास त्याने ठेवला? वचन जर आम्ही पाहिलं, 1 राजे 17वा अध्याय, त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे वचन 3 मध्ये, येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्दने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा दिली आहे, ते तुला अन्न पुरवतील. प्रभू म्हणतोय, मी आज्ञा केली आहे कुणाला? कावळ्यांना. कशासाठी? तुला अन्न पुरवण्यासाठी. प्रियांनो, कावळा विश्वास योग्य नाही प्रियांनो. जसं आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथात पाहतो 8व्या अध्यायामध्ये, की 40 दिवस 40 रात्र पाऊस समाप्त झाला आणि आरारत पर्वतावर तारू टेकला आणि मग आम्ही पाहतो की नोहाने खिडकी उघडली आणि पहिला पक्षी जो पाठवला तो कोणता होता? कावळा. आणि कावळा गेला आणि तो परत आलाच नाही. मग कावळा नाही आला म्हणून कुणाला पाठवलं? कबुतराला पाठवलं. कबूतर गेलं आणि त्या ठिकाणी तो फिरून पुन्हा नोहाकडे आला. पण कावळा आला नाही. तो विश्वास योग्य नाही. नोहाला काय पाहायचं होतं, की पाण्याची पातळी कमी झाली का नाही? आम्ही त्या ठिकाणी तारवातून बाहेर येऊ शकतो की नाही? हे नोहाला पाहायचं होतं. आणि विश्वासयोग्य कावळा नाही. आणि या कावळ्याविषयी जर आम्ही पाहिलं, तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो, की तो कावळा परत आलेला नाही. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, की कावळ्यावर त्या एलियाने विश्वास ठेवला. पण हा कावळा कसा आहे? एकतर विश्वासयोग्य नाही. दुसरी गोष्ट, कावळ्याचे पाय आणि कावळ्याची चोच याचं जर आम्ही निरीक्षण केलं, तर सकाळी सकाळी आम्हाला दिसतं, की कावळा कशावर बसलेला असतो? एक मेलेल्या उंदरावर, मेलेल्या घुशीवर हा बसलेला आम्ही दिसतो. मग सकाळ असो, दुपार असो, तो त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याच्या चोचीमध्ये त्याचं ते सर्व घाणेरडं असं मांस आम्हाला दिसतं. एक अशुद्धता आम्हाला त्या ठिकाणी दिसते. एक किळसवाणी आम्हाला दिसत आहे. आणि अशा प्रकारे प्रभूच्या दासाला माहिती आहे, की जो अन्न आणणारा आहे तो विश्वासयोग्य नाहीये. माझ्या पित्याच्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये याला मी माझ्या पित्याने किंवा नोहाने याला सोडलं, परंतु हा परत काय आला नाही. एक विश्वासयोग्य नाही. परंतु प्रभूने त्या कावळ्याची निवड केली, म्हणजे हा जो कावळा आहे, हे कावळे आहेत, याच्यावर प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवतो, की तो येणार, मला अन्न घेऊन येणार. दुसरी गोष्ट काय आहे एलियाचा विश्वास, की हे जे अशुद्ध याच्यावर सगळे बसलेले आहेत. बघा बरं, त्याच ठिकाणी आम्ही पाहतो उत्पत्तीच्या ग्रंथात 8व्या अध्यायामध्ये, तो कावळा गेला, तो इकडे तिकडे फिरत राहिला असं लिहिलं आहे. परंतु कबुतराविषयी लिहिलं आहे, की तो बाहेर गेला, परंतु त्याला आधार मिळाला नाही, कुठे पाय टेकवायस आधार मिळाला नाही. म्हणजे काय, की कबुतराला आधार मिळाला नाही पाय टेकवायस, परंतु कावळ्याला आधार मिळाला पाय टेकवायस. कोणाचा आधार होता? भूतलावर जेवढे मनुष्य म्हणून जगणारे प्राणी होते, ते सर्वचे मृत अवस्थेतील देह त्या पाण्याच्या वर तरंगत होते. जनावर पाण्यावर तरंगत होते आणि सर्व काही तरंगणारे, सर्व काही ते मृतदेह त्यांनी पाहिले,
त्याला आनंदित झाला असेल कावळा. आता तारवात नाही जायचो, बरेच दिवस आपण तारवात राहिलो, आता आपण बाहेरचं जीवन जगायचं, त्या शवावर बसायचं आणि ते शव खायचं. त्या शवाचा आधार त्याला मिळाला. परंतु एलियाला माहिती आहे तो विश्वासयोग्य नाहीये, परंतु माझ्या प्रभूने त्या कावळ्यांची निवड केलेली आहे. ते मला अन्न आणणार, ते मला मांस आणणार. परंतु ते मांस कोणतं आहे? ते शुद्ध मांस आहे. ती भाकर कोणती आहे? शुद्ध आहे, कारण माझ्या प्रभूने यांना अपॉइंट केलेलं आहे माझ्यासाठी. प्रियांनो, त्याला माहिती आहे की कावळे अशुद्ध अशा शवांवर बसलेले असतात. त्यांचे पाय अशुद्ध असतात, चोच अशुद्ध असते, घाणेरडी असते, किळसवाणी असते. परंतु एलियाला माहिती आहे, ज्यांची प्रभूने निवड केलेली आहे, त्या प्रभूने या कावळ्यांच्या समूहातून काही कावळे माझ्यासाठी वेगळे केलेले आहेत. जोपर्यंत मला मांस आणि भाकर आणायची सोय प्रभूने ह्यांच्याद्वारे केलेली आहे, तोपर्यंत ह्या अशुद्ध अशा गोष्टींवर हे कावळे बसणार नाही. तो विश्वास ठेवणारा एलिया आम्हाला दिसतो. तो आकाशाकडे वाट बघत पाहत असेल की आता कावळे येणार, आणि प्रभू काय सांगत आहे की त्या ठिकाणी असं लिहिलं आहे वचन 6 मध्ये, कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ 2 वेळेस आणून देत असते. प्रियानो, काय कावळे, प्रभूने निवडलेले कावळे. प्रियानो, आज आम्हाला प्रभूने निवडले आहे. या कावळ्यांप्रमाणेच आम्ही देखील होतो. देवाचा दास म्हणतो आम्ही उकिरड्यावरचे होतो, दरिद्री होतो, धुलीत होतो. परंतु प्रभूने आम्हाला वेगळं केलं एक महत्वाच्या कामगिरीसाठी. आमच्या मुखामध्ये, आमच्या चोचीमध्ये प्रभूने ती सुवार्ता टाकली. आमच्या हातामध्ये प्रभूने देवाचं वचन दिलेलं आहे. आम्हाला काही काळासाठी आम्हाला वेगळं केलेलं आहे, कारण आम्ही त्या अशुद्धतेकडे न जावं. कारण प्रभू आमचा उपयोग करू इच्छितो त्या कावळ्यांप्रमाणे. आणि देवाचं वचन सांगतं, एलियाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि देवानेच्या वचनानुसार त्या कावळ्यांच्या चोचीतले मांस आणि त्याच्या चोचीतली भाकर तो रोज सकाळ संध्याकाळ खात होता. त्याला किळस आली नाही. प्रिया, चौथा मुद्दा आपण पाहूया. देवाच्या वचनावर विश्वास ठेवून स्थिर राहणारा एलिया. काय आहे देवाच्या वचनावर विश्वास ठेवून स्थिर राहणारा? त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. परंतु वचन 7 मध्ये, काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. काही दिवसांनी ओहळ आटून गेला. प्रियानो, एकदम ओहळ आटलेला नाही. प्रियानो, तो रोज थोडा थोडा आटत होता. ज्या वेळेस तो जेवत होता किंवा त्याला तहान लागत होती एलियाला, त्यावेळेस तो ओहळात हात घालत असेल, पाणी पित असेल, किंवा त्याच्याकडे काहीतरी वस्तू असेल पाणी भरण्यासाठी. तो रोज त्या ओहळाच्या पाण्याचं निरीक्षण करीत असेल. रोज आणि रोज त्या ओहळाच्या पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. परंतु आम्ही पाहतो की त्या ठिकाणी एलिया तिशबी चिंताग्रस्त झाला नाही, अस्वस्थ झाला नाही. तो रोज बघत असेल पाणी आटत आहे, एकदम आटलेलं नाही, रोज थोडं थोडं आटत आहे. प्रियांनो, आणि देवाचं वचन सांगतं की त्या ठिकाणी ते पाणी आटलं, ते पाणी आटलेलं आहे. स्तोत्रकर्ता आपल्या 62व्या स्तोत्रामध्ये म्हणतो पहिल्या वचनामध्ये की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. एलिया या वचनाप्रमाणे जीवन जगतो की ओहळ आटू दे, परंतु माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकलेले आहे. माझ्या देवावर विश्वास आहे, म्हणून ही स्वस्थता माझ्या जीवनात आहे. आज काही गोष्टी आमच्या जीवनात आटत आहे का? आणि आटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आटणारच, परंतु आम्ही प्रभूकडे पाहणं गरजेचं आहे. म्हणतो प्रभू म्हणतो की उद्याची चिंता उद्याला. का? कारण तो चिंता आमची दूर करणारा आहे. तो म्हणतो माझ्यावर तुमची सर्व चिंता टाका, काळजी टाका, कारण अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. या जीवाला विसावा असणं गरजेचं आहे. पण कधी मिळेल? जेव्हा हा जीव केवळ देवावर भिस्त टाकेल आणि स्वस्थ राहील. प्रियानो, एलियाचा जीव आम्ही पाहतो की विश्वासाने त्याने आपल्या देवावर भिस्त टाकली. काही दिवसांनी ओहळ आटला, परंतु तसेच आम्ही पाहतो वचन 8 मध्ये, लगेच तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्यासाठी तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. प्रियानो, प्रभू आपल्या लोकांची किती काळजी घेतो. एका बाजूला ओहळ आटतो काय, आणि दुसऱ्या बाजूला लगेच
प्रोव्हिजन प्रभूने केलेली आहे. एक विधवेला आज्ञा केलेली आहे, की ह्या माझ्या दासाचं पोषण करण्यासाठी. प्रियांनो, प्रभू एका बाजूला कावळ्यांना आज्ञा करतो आणि एका बाजूला एका दुर्बळ विधवेला देखील आज्ञा करतो आपल्या दासाची काळजी घेण्यासाठी. काय लिहिलेलं आहे? ओळ आटला, एका दिवसात नाही, हळू-हळू आटला. परंतु एलियाच्या जीवनामध्ये, एलियाच्या विश्वासामध्ये अस्वस्थता दिसत नाही. त्याला माहिती आहे हा एक दिवस आटणार आहे, कारण पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु एक दिवस हा आटल्यानंतर लगेचच माझा प्रभू माझ्या भाकरीची सोय करणार आहे. प्रियांनो, योबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, पूर्ण समृद्धीने भरलेलं जीवन आम्ही पाहतो. परंतु एका बाजूला सुरुवात दिसते त्या पहिल्या अध्यायामध्ये समृद्धी, परंतु त्याच अध्यायाच्या शेवटाला सर्व काही हातातून गेलेलं आहे प्रियांनो. जर मी पाहिलं 15व्या वचनामध्ये, की तो ज्यावेळेस त्याचा चालत चाकर येतो, की शबाई लोकांनी बैलांना व गाढवांना घेऊन गेले, गड्यास ठार मारले. वचन 16, दैवी अग्नीने च्या कोपाने मेंढरे व गडी हे जळून भस्म झाले. वचन 17, खासदारांनी तुझे उंट घेऊन गेले. आणि वचन 18, प्रचंड वाऱ्याने तुझे लेकरं घेऊन गेलेली आहेत. 7 पुत्र आणि 3 कन्या त्या घराखाली ते गडप्पत झालेले आहेत. एलियाचं तरी पाणी, ओहळाचं पाणी रोज आणि रोज आटत गेलं प्रियांनो. परंतु इयोबाच्या जीवनात हा जो एक दिवस होता, तो क्षणाक्षणात त्याची समृद्धी, क्षणाक्षणात त्याचा आनंद आटत गेलेला आम्ही पाहतो. आणि काय आहे, जरी आटला तरी प्रभूचा दास इयोब म्हणतो, की वचन 21 मध्ये, परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. एक आराधक आम्हाला दिसतो, प्रभूची स्तुती करताना दिसतो, की समृद्धी जरी आटली तरी चालेल, लेकरं गेली तरी चालेल, परंतु माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. तो माझी काळजी घेईल. इयोबाचा वृत्तांत आम्हाला सर्व काही ठाऊक आहे. सांगायचा उद्देश एकच, की विश्वास ठेवणारा एलिया आहे, परंतु विश्वासात टिकून राहून स्थिर राहणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आज आम्ही इब्री-लोकासपत्र 11 अध्याय 32 वचनामध्ये देवाचा दास लिहितो, आणखी काय सांगू, संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पूर्ण नाही. निश्चित आम्हाला वेळ पूर्ण नाही आणि आपली वेळ आज समाप्त झालेली आहे. प्रभूने इब्री-लोकासपत्र 11 अध्याय वचन 1 पासून ते 32 वचनापर्यंत अतिशय उत्तमरित्या आम्हाला मार्गदर्शन केले. उत्तम त्याचे संदेश, उत्तम शब्द आम्हाला पुरवले. आज ही 32वी पायरी या 32व्या वचनापासून समाप्त होत आहे. हे विश्वासाचं सत्र, शास्त्राभ्यास हा शेवटला आजचा संदेश आहे. प्रभूने या पुरवलेल्या शब्दाबद्दल, पूर्ण या 32 संदेशाबद्दल मी मनापासून प्रभूचे आभार मानतो. आणि आज जे शिकलेलो आहे, की एलिया तिशबीयाचा प्रभावी विश्वासी जीवन काय होतं, की देवाचे वचन विश्वासणारे सांगणारा, देवाचे वचन विश्वासाने पाळणारा आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारा. एवढंच नाही तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवून स्थिर राहणारा. हे 4 गोष्टी जर आमच्या जीवनात असेल तर किती बरं होईल. अशा प्रकारचं जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. आणि त्या थोर देवाने पुरवलेल्या या शब्दाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल परमेश्वराला मी धन्यवाद देतो. धन्य येशू नाम. आमेन.